स्वामी काज गुरु भक्ती पितरो वचन सेवापती हिच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा सत्य बोलू मुखी दुखी अनेकाचे दुखे हिच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा तुका मने निश्चयाचे बळ तुका मने तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव आहे तुझा विठ्ठला समचरण सरोजम सांद्रलीला उदावम जगन हिरहित पाणी मंडनम मंडन तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव दवरहासम विठ्ठलम चिंतया पांडुरंगा त्यांच्या करपदाने कथेच्या विस्तरू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो जयते वेद प्रतिपाध्याय जय जय संविद्यात्म रूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमध्ये प्रकाशु म्हणे निवृत्त दास अवधारी जो जय जयांचे केल्या स्मरण वय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदन श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता माझे भावा अंतराय नको रे देवा आले भागाचे करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी रखावे बांधून तुका मने वाटे नका फुटू देव आडफाटे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्वेदनम कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी स्वामी काज गुरु भक्ती पितरो वचन सेवापती स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा अभंग तुकोबरायांचा आहे अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग भक्ती प्रकरणातला आहे तुकोबरायांनी म्हटलं गे की बाबा अरे ऐक ना स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती म्हणजे काय स्वामी म्हणजे काय गुरु भक्ती म्हणजे काय पितृवचन सेवापती म्हणजे काय स्वामी काज गुरु भक्ती म्हणजे अर्चना पूजना वगैरे काहीच नाही अर्चना नाही पूजा नाही काहीच नाही स्वामी स्वामी म्हणजे कोण काय स्वामी आपण कुणाला स्वामी म्हणतात पूर्वीचे महिला मंडळी तर बसले ना स्वामी कुणाला म्हणायचे मालकाला स्वामी मालकाला म्हणायचे ना स्वामी 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 काज गुरु भक्ती स्वामीची भक्ती करा गुरुची भक्ती करा पितृ वचन सेवापती
पितृ वचन सेवापती. पितृ म्हणजे काय? पितृ म्हणजे काय? ज्या गुरूंची भक्ती करायची, आपले वडील जे भक्ती केली, पितृवचन ज्या वडीलपार केलं ते आपण करायचं असतं, पण त्यांच्या वचनाचं पालन करायचं. पितृवचन सेवापती. पती म्हणजे पतीची परत सेवा सांगितली स्वामी हे, आणि परत सांगितलं सेवापतीची तीही करा. हीच विष्णूची महापूजा. तुम्ही हे सर्व केलं तर ती भक्ती ही विष्णूची महापूजा होईल. आपण म्हणतो ना विष्णूची महापूजा. विष्णू म्हणजे कोण नेमकं? विष्णू म्हणजे नेमकं कोण? विष्णू हा कुणाचा अवतार आहे? महाविष्णू सावतार. महाविष्णू सावतार. सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. अरे विष्णू भगवंताचा अवतार माझा ज्ञानोबा आहे. बर का, लक्षात घ्या तुम्ही. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नव्हे तुझा. आपल्या जीवनात दुसरा अनुभवच नको. आपल्या जीवनात दुसरा अनुभवच नको. म्हणून तुकोबराय आपल्याला म्हटलं की बाबा स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नव्हे तुझा. परत तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलंय सत्य बोल. सत्य बोलू मुखी दुखवी अनेकाचे. आता सत्य मुखानं बोलायचं असतं, पण मला तुम्हाला असं विचारायचंय किती लोक सत्य बोलता? वरबोट करा बरं. ज्यांना जीवनात नाही, जीवनात सोडाव, दिवसात एकही वेळा खोटं बोलला नाही साहेबराव महाराज, असे व्यक्ती वरबोट करा बर का. आयुष्यात सोडा, वर्ष सोडा, महिना सोडा, आठवडा सोडा, फक्त एक दिवस पण ज्या माणसानं खोटं बोललं नाही किंवा ज्या महिलानं खोटं बोललं नाही त्यांनी वर हात करा बरं. वंदाताई मी प्रत्येक नगर चेक करतो बरं, विचारतो प्रत्येकले. एक आपले नाही विठाला विठाला सत्य बोलू. मुखानं सत्य बोलायचं असतं. तू खवे अनेकाचे. कुणाचं मन दुखायचं नसतं बर का. बोलायचं तेच बोलाया. बोले ऐसा बोले जने विठ्ठल बोलायचं तर हेच बोला. सत्य बोलू मुखी. कुणाचं मन दुखवणार नाही, आणि ज्याचं कुणाचं मन दुखलं असेल त्याला सुद्धा शरण जावं. हीच विष्णूची महापूजा. हो. आणि मग शेवटी तुकोबरायांना साधकानं प्रश्न करावा. तुकोबराय तुम्ही म्हटले हो, पण खरे, पण सांगा ना आम्हाला नेमकं याचं फळ काय असतं? आम्ही नेमकं करायचं काय? अरे काहीच करायचं नाही. काही न लगे एका भावाचे कारण तुका म्हणे आणि विठोबाचे काहीच करायचं नसतं. काही लागत नाही परमार्थामध्ये. फक्त काय पाहिजे? भाव. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पण देवी देव कसं आहे? देव तू सोयरा, देव तू सोयरा, देव तू सोयरा करी दिनाचा. भाव पाहिजे. भाव. मनात भाव असला तर सर्वच भाव. म्हणजे तो भाव नाही कपाशीना भाव, सोन्याना भाव तो नाही. कपाशीच्या सोन्याचा भाव नाही. अरे भक्तिरूपी परमार्थामध्ये, भक्तिरूपी परमार्थामध्ये संतांवरील गुरूंवरी, देवावरी आणि आपल्या स्वामीवरी आपला प्रत्यक्ष विश्वास पाहिजे. मग तुकोबराय म्हणतात बर का, निश्चयाचे बळ. आणि तुका म्हणे त्याची फळ. तुमच्या निश्चय अंतःकरणात बळ पाहिजे, निश्चयाचे बळ. आणि तुका म्हणे त्याची फळ.
हीच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे तुझा विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या पुनीत आणि पावन पवित्र पुण्यभूमी रामेश्वर नगर, रुक्मिणी नगर, दत्तात्रय नगर कडायत नाडे, निर्गले फाटक चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताचं वय वर्ष 4 आणि 4 वर्षाची 28वी क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आली. मी माझे परम भाग्य समजतो. कितवी सेवा आहे आपल्या कीर्तनाची आजची? किती सेवा आहे महाराज? महिला मंडळ, रुक्मिणी माता भजनी मंडळ किती सेवा आहे? किती दिवशी सेवा आहे? 4 चौथा आहे का? बरोबर. तुम्हाला बी दोष नाही तरी किती? 4. वा. अजून निम्मन जरा इशार करल्या. कोण कोण शिकेल तरी वरबोट करा. सप्त्याचं वय वर्ष 4 आणि 4 वर्षामध्ये 28 नंबर काची कीर्तनाची सेवा माझे वाटेला आहे. आत्रिक 24 4 28 नाही ते युगे 28 आला ना. विठाला विठाला आपल्या या सप्ताहात ऐका ना, प्रत्येक कीर्तनकार सांगणार आहेत महाराज. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह का करावा, कशासाठी करावा, सप्ताहाचं काय महत्व आहे, कीर्तन का करावं, कीर्तन कशासाठी ठेवावं. काही लोकांना कीर्तन कशासाठी ठेवावं हे नाही कळत. कीर्तन कसं खातस का कालामुळे वरपत बरं का, अजून हे कळलं नाही. काही लोक म्हणतात महाराज कीर्तनाला येण्याचं कारण काय, कीर्तनामध्ये बसण्याचं कारण काय, आम्ही तर कीर्तन ऐकतच नाही, आम्ही तर कीर्तन श्रवण करतच नाही. मला एक सांगा, तुमच्या रामेश्वर नगर सोसायटीमध्ये एवढीच लोक आहेत का? एवढ्याच महिला मंडळ आहेत का? एवढ्याच महिला मंडळ आहे? तुम्हाला एक सांगू, लोक आम्हाला म्हणतात महाराज त्यांना आपलं जमत नाही. काय म्हणतात? त्यांचं आमचं जमत नाही. अरे का जमत नाही? देवाचं आपलं बिलकुल जमत नाही. देव खराना राहील नाही. अरे देव खराचा राहिला नाही का तू खराचा नाही? अरे देव जर खराचा राहिला नसता बर का, तर तो आज खालीच राहिला नसता. तो म्हणे नाही महाराज जमत नाही, म्हणतो पापी आहे तू, पापी आहे. तो म्हणे महाराज असं कसं बोलता? म्हटलं पापी आहे. तुम्हाला एक सांगू, कथा और कीर्तन लक्षात घ्या. कथा और कीर्तन पुण्यवान लोगों का घर पे सोने नहीं देती है. कथा और कीर्तन पुण्यवान लोगों का घर पे सोने नहीं देती है. कथा और कीर्तन पापी को दरबार तक आने नहीं देती है. पापी माणसाला पाय ठेवू देणार नाही. तुम्ही नाही येणार, तुम्हाला येऊ देणार नाही. अरे आल्या देवाची मनात येथे कोणाचे चाले ना. त्याच्या मनात आलं तो राजाचा रंक करून सोडतो, त्याच्या मनात आलं तो रंकाचा राजा बनवतो. तो पण येथे पाहिजे जातीचे. हो, येड्या गबडाचे काम नाही. येथे जातनाच पाहिजे असं नाही. अहो पाटील मी माई येतो नाही एकू ये. आहा, फक्त जात. जात कोणती? ही आमुची माडियाची. माड्या म्हणजे माई. आम्ही माझ्या ना तो आमना सावता महाराज होता फुल माडीना धंदा. हा तो नाही, तो नाही. हा हाऊ हाऊ हा असतो हा. तुम्हाला एक सांगू बर का, अरे जर अंगात ताप आहे वंदाताई, अंगात ताप असलं, तुमच्याकडे आज पूर्णाची पोळीचं जेवण होतं. ज्या माणसाचा अंगात ताप असला अनिल महाराज, त्याला पूर्णाची पोळी गोड वाटते की कडू वाटते ते सांगा. पूर्णाची पोळी गोड वाटते का कडू वाटते हे मला पहिले सांगा. अन्न गोड वाटते त्याला खाऊ असं वाटतं? अरे ज्याच्या अंगात ताप आहे त्याला पूर्णाची पोळी बर का त्याला कडूच वाटणार आहे. आणि ज्याच्या मनात पाप आहे त्याला देव सुद्धा त्याला वाईटच लागणार. ज्याच्या मनात पाप आहे महाराज त्याला देव सुद्धा चांगला दिसत नाही. म्हणून सांगतो दादा, कथा और कीर्तन ऐकत.
कथा कीर्तन काय होतं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही बसल्या बसल्या मी आता 4 दिवसापासून पाहते, एक सुद्धा टाळी वाजणार कंजूशी करतोस, पण टाळी इथंच वाजली पाहिजे. काही काही बायान काही काही माणसे कुठे कुठे मारत बरं का कीर्तनात टाळी, 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 कीर्तनात टाळी. होय पादकाची बुडी, होय पादकाची बुडी, कीर्तनात टाळे, टाळी, कीर्तनात टाळे. होय पादकाची बुडी, होय पादकाची बुडी, कीर्तनात टाळे, वा ओ म्हणा बापरे काही बी सांगू आम्ही नाम नसतो. वा वा सुंदर चाल. आपल्या सत्ताला असा अनमोल हिरा लाभले महाराज बरं का. एका एका हुन बडी रे, एका एका हुन बडी, एका नाही एकाला असाच बोलायला गेलो महाराज. त्याला म्हटलं एका एका हुन बडी रे, तो म्हणे महाराज एका बसा बडी कोणीच नाही म्हणे. तो म्हणे एक्का वरून बडीच नाही दुसरा कोणी, पण आधी एक्का खाई जा म्हणत ऐक रे काका तुझं काता ठेव अडे काय रतन खत्री नको म्हणजे गाडे एका एका होऊन बडीच सांगितलं. आपल्या सत्याला सात संगत आदरणी लाभलेले हरिभक्त परायण ज्यांचं खूप रामेश्वर नगरावर प्रेम आहे. आणि खरा खाती महाराज रामेश्वर नगरावर प्रेम तुमचं आहेच, पण तुमच्यापेक्षा काही पटीनं तुमच्यावर प्रेम रामेश्वर नगरांच्या लोकांचं. महाराज खरंच तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. खानदेश कोकिळा ज्यांना आपण म्हणावं आदरणीय हरिभक्त परायण आमचे काय राकेश भाऊ लोंढरेकर बरं का. तसेच तुम्ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ज्यांच्या मुखारविंदात तुम्ही ऐकले, सुंदर गोड गायन, दिसायलाही सुंदर, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे बरं का. अरे माणूस लहान असो की मोठा असो, कीर्तनकार लहान असो की मोठा असो, गायक लहान असो की मोठा असो, मृदुंगवादक लहान असो मोठा असो, बारके असो का गुटगुले असो बरं का. साऊंडवाले का सगळा असे ना, पण तुम्हाला एक सांगू, तो लहान असो की मोठा असो त्याच्यावर लक्ष देऊ नका. अरे त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या हृदयामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचे ज्ञान किती आहे याला महत्व आहे. दाखा मागन मोठा काही काम नाही, काय करतात दिसायला पण मोठं दिसतं. काय म्हणता विनेकरी बाबा, आता बघा आमचे विनेकरी बाबा हा असा विनेकर तर राहणार, असं वाटत नामले वा खुश राहो. काय काय विनेकर ना बापरे अशा काय करत पण सुंदर विनेकरी बाबा. आणि आदरणीय हरिभक्त परायण विनोदाची मूर्ती, खरंच विनोदाची मूर्ती म्हणतो आम्ही त्यांना, पण त्यांचं नाव आता चेंज करावं लागेल. आता डबल अट्टम बॉम्ब ठेवायचे, डबल विनोद मूर्ती. आमचे मनोजी महाराज लांबकाणेकर त्यांची ही उपस्थिती आवर्जून नाही म्हणत होते, पण त्यांना आणलं आम्ही धरून. आदरणीय हरिभक्त परायण आमचे दिनकर महाराज असतील, बापू महाराज असतील, आमचा विष्णू महाराज नाही, विष्णू महाराज नाही हो, या विष्णू महाराज, रुद्र महाराज, रुद्र वा 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 वा. रुद्राचा अवतार कोण आहे आणि रुद्र कशावरून आला बरं का. रुद्र म्हणजे शंकर भगवानचा 11वा अवतार हनुमंतरायाचा होतो. सुंदर नाव रुद्र. तसेच त्या रुद्राला घडवलं वाढवलं बरं का. आणि या रुद्राचे वडील आणि त्यांची आई जिजाबाई सोबतच आहेत महाराज बरं का. जिजाबाई आहे आमचे विष्णू महाराज असतील, आदरणीय हरिभक्त पारायण आमचे रेखाताई असेल, चष्माली बहीण
अरुणाताई असेल, सूर्यकाताई आणि छायाताई, तसेच आमचे बाबा दीपक महाराज, गणपत महाराज, वा वा काय नाव आहे, सुरेश महाराज, शालिक ना हां, शालिक महाराज पिंपड खेळून आले बरं का त्या कार्यक्रम श्रवणासाठी. ऐका, त्यांच्यासाठी टाळी उद्या. महाराष्ट्राहून कीर्तन सेवा म्हणजे कीर्तन श्रवणासाठी इथपर्यंत पोहोचले बरं महाराज, महाराष्ट्राहून. की आज जी भाऊ महाराजांचं कीर्तन आहे ते पहिले दिवस नाराज झाले म्हणे, पहिल्या दिवसाचे कीर्तन महाराज तुम्ही काय घेतले, मला तुमचं कीर्तनाला यायचं होतं. म्हटलं बाबा या आम्ही 4था दिवस घेतो. 4था दिवस ते आले बरं का. तसेच आमचे जनक बापू आहेत, तसेच आमचे गोकुळ महाराज आहेत. आणि तुम्हाला एक सांगू, जी ज्ञानाची मुक्ताई आहे बरं का, तुम्हाला सांगू, अरे ज्याला बरं का, ज्याला बाईतली आई कळाली नाही, सॉरी, ज्याला बहिणीतली ताई कळाली, ज्याला बहिणीतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. लक्षात ठेवा, ज्याला बहिणीतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईची आई कळाली बरं का, ज्याला बाईची आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला बरं का. ऐका ना, आणि ज्याला बाईची पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. पण ऐका ना, अरे ज्याला बाईची मैत्रीण कळाली तो फक्त माझा राधेचा श्याम झाला. हो, राधेचा श्याम झाला. सोपं नसतं. दीदी काय नाव तुझं? धनश्री, भाग्यश्री, धनश्री. हे बघा सुंदर बरं का, पूर्ण सप्ताह पार पडला दीदीने. धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता हो तयातिया, धन्य माता पिता तयातिया, धन्य माता पिता. धन्य माता पिता. आपुल्या हिता जो असे जाकता, धन्य माता पिता तयाची आकुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचं हरिक वाटे देवा. अशी जर मुलगी जन्माला आली ना महाराज तर देवाला सुद्धा आनंद होतो. हा, माता पिता झाले, धन्यच झाले महाराज बरं का. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हो, पण त्यांच्या अंतरी अशीच भाव देवाविषयी राहो हीच मी भगवान पांडुरंग परमात्मा विनंती करतो रे. श्री सद्गुरू साईनाथ महाराजांना सुद्धा विनंती करतो की हा प्रेमभाव आणि ही मुलगी आज फक्त टाळ घेऊन उभी, लक्षात घ्या, टाळ घेऊन उभी, हरिपाठाला उभी, पण काही वर्षानंतर काही दिवसानंतर महाराज ही मुलगीनं या जागेवर उभं राहावं. आणि आज आम्ही सर्व संत लोक, महाराज लोक मंडळी सर्व आणि देवाचाही आशीर्वाद तिच्यावर राहो आणि येणाऱ्या वर्षामध्ये तीच इथं कीर्तन करावं हेच माझं. ह्याच मुलीनं कीर्तन करावं आणि तुम्ही आम्ही ऐकायला राहावं. तसेच या कीर्तनाला एक एक कीर्तनकार मिळत नाही, पण आज 2-2, 3-3, 4-4 कीर्तनकार आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण मोहनदासजी महाराज तेही पांडेसराहून कीर्तन श्रवणासाठी आले. कारण त्यांची माझी भेट ओलपाडला आषाढी कार्तिकी दिंडीत आमची भेट झाली. तिथं त्यांचे कीर्तन होतं, आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो महाराजांचा. महाराज तिथून इथपर्यंत आले. तसेच आदरणीय हरिभक्तपरायण 2-2 मृदुंगाचार्य आहेत आमचे साहेबराव महाराज. कीर्तनही वाजवतात, सुंदर कीर्तन करतात आणि मृदुंगही वाजवतात बरं का. त्यांच्यासाठी बी जोरदार टाळी होत्या. कोण जर सुटीन बिटीन माफ कर द्या. तुम्ही महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि नाही त्याने बरं का सर्वांचाच आभार व्यक्त करतो. पण ऐका ना, आपण जन्माला आलो त्या सोहळ्यापासून तर मृत्यूच्या सोहळ्यापर्यंत, जन्माच्या सोहळ्यापासून तर मृत्यूच्या सोहळ्यापर्यंत जेही काही विधीला बयान वगैरे जेही काही लागतं, महाराज कीर्तन भजन काही लागत असेल तर एकमेव जुने भजनी मंडळातले अध्यक्ष होते पहिले. आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी भजनी मंडळामध्ये बयान पण चालू केला. आणि अख्खा गुजरातमध्ये एकच बयान होता, तो म्हणजे माऊली
बँड आणि माऊली बँडचे मालक प्रोपार मास्टर गोकुळ महाराज तेही आपल्या सप्ताह 7 दिवस हजरी महाराज त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. हो आणि आजचं कीर्तन तुमच्या रामेश्वर नगराचं पूर्ण महाराष्ट्र बघेल, गुजरात बघेल, नवे नवे जिथपर्यंत यूट्यूब चॅनल जाईल तिथपर्यंत यूट्यूब चॅनल तिथपर्यंत तुम्हाला हा कार्यक्रम सर्वांनाच पोहोचवणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा राकेश दादा साठी सुद्धा टाळी वाजवा. राकेश दादांचं चॅनल आहे मनोज महाराज यनगावकर. ऐका चॅनलचं नाव आहे मनोज महाराज यनगावकर. वा 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 महाराज, असं व्यक्तीचं नाव आणलं तुम्ही चॅनलला की तुमचं चॅनल नंबर 1 वर चालणार आहे महाराज, लक्षात ठेवा बरं का. विठाला बरं का. लोक म्हणतात महाराज लहान लहान पोरण ऐकत नाही, हे ऐकत नाही, ते ऐकत नाही. आमची काय दिली का तुझं नाव? प्रिया. ओ प्रिया, प्रिया प्रिया ताई, हे बघा तिचा एक संकल्प आहे तिचा बरं का. तो संकल्प आपण सांगणार आहे, सर्वांनी लक्षात घ्यावे. परत दुसरी गोष्ट ऐका, रुक्मिणी माता भजनी मंडळ खाली बसलेले, वरी बसलेले, इकडे तिकडे बाजूवर बसणारे बालगोपाळ मित्र मंडळ असतील, खुर्चीवर बसणारे बाबा असतील, वर बटणारे पोरी असतील, आणि जिथपर्यंत माझा आवाज पोचतोय तिथपर्यंत पण ऐका ना. मला असं एक म्हणायचं, सर्वांना एक सूचना आहे बरं का. ज्यांना कोणी माळ घातली नसेल ना, ऐका, व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी बरं का. एकादशीचं व्रत करा. व्रत करण्याचा अगोदर पवित्र तुळशीची माळा गळ्यात धारण करा. तुम्ही म्हणणार मला तुळशीची माळ का गळ्यात धारण करावी? आम्हाला बैला मंडळी, आम्हाला सोन्याचं आभूषण लागतं बरं का. आम्हाला सोन्याचं आभूषण आम्ही लागतं. अरे तुमच्याजवळ तुमच्याजवळ गळ्यामध्ये सोनं किती, कानात सोनं किती, नाकात सोनं किती, काही देवाला घेणं देणं नाही, काही देवाला घेणं देणं नाही. पण तुम्हाला एक सांगू, अरे तुमच्या अंगावर सोनं आहे. तुम्ही घरात आहे, घराचा बाहेर रोडवर कधी येणार आहेत? तुम्ही रोडावर आले, बस स्टँड पर्यंत कधी पोहोचणार आहेत? बोलू नका. तुम्ही बस स्टँडवर कधीपर्यंत पोहोचणार आहेत? तुम्ही बस स्टँडला आले, तुम्ही गाडीत कधी चढणार आहे? तुम्ही गाडीत कधी चढणार आहे? तुमच्यावर लक्ष फक्त चोराचं राहील. पण माय खरं सांगतो तुम्हाला, आज इथून नर्दाच्या गादीवरून तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ जर गळ्यात असली माय, तुमच्यावर नजर माझ्या विष्णू भगवान पांडुरंग परमात्माची. म्हणून ज्यांना माळा हवे असतील ते माडकरी दादा आलेत माळा वेचायला बरोबर. मग काय नाव त्यांचं? मोहन दादा अजंकर बरं का. त्यांच्यासाठी सुद्धा टाळी होत्या. आणि आता कीर्तनाला सुरुवात. स्वामी काच गुरु भक्त बरं का. हे पुरा बोल नको रे आप्पा. स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती. स्वामीची भक्ती करायची. काही लोक भक्ती करतात, भक्ती वरवर करतात. भक्ती करायची असली तर कशी करायची? भक्ती केल्यानं काय होतं? नामचिंतन केल्यानं काय होतं? नाम घेतल्यानंतर काय होणार आहे? नाम घेतल्यानंतर काय होणार आहे? भक्ती केल्यानंतर काय होणार आहे? नामचिंतनची साधना काय असते आणि साधना कधी करायची असते ते पण ऐका. आमचे एक गुरुवर्य म्हणायचे, महाराज साधना जर करायचं असेल, नामजप करायचं असेल, फक्त चंद्रग्रहण नाही तर सूर्यग्रहण बरं का. नामजप साधना जर करायचं असेल तर फक्त चंद्रग्रहण 1 तासाचं असो, 2 तासाचं असो, 3.5 तासाचं असो, जास्तीत जास्त 3.25 तास, याच्यावरती चंद्रग्रहण सूर्यग्रहण राहत नाही. पण ऐका ना, नामजप मध्ये चंद्रग्रहण म्हणते लोक म्हणतात, महाराज चंद्राला ग्रहण लागलं, चंद्र पडला भग, इंद्र झाला नाही, इंद्र पडला भद्र, चंद्र झाला काळा, नारदच चुकला चाळा भजनाचा. महाराज ग्रहण कशासाठी लागतो आणि नामजप कशासाठी लागतो? ऐका, नाम कशासाठी लागतो? अरे गजराज मध्ये आणि मगरध्वज मध्ये, गजराज मध्ये आणि मगरध्वजामध्ये दोघांची खूप मैत्रीण होती, खूप मित्रता होती. एवढी मित्रता होती त्यांच्यामध्ये दोघांमध्ये, तर काय सांगावं मानतं. एवढी मित्रता, दोघांचं भांडण झालं, गजराज म्हणे मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मगरध्वज म्हणे मलाही तुझ्यासोबत राहायचं नाही. मग याचं दोघांचं भांडण मोडण्यासाठी कोण आलं? दोघांचं भांडण यांचं मोडण्यासाठी भगवंत विष्णू भगवान आले. आणि प्रत्यक्ष विष्णू भगवान सांगितलंय, तुमच्या दोघांचा रस्ता वेगळाच पासून, तुमच्या दोघांचा रस्ता वेगळा करतो. मगरध्वजाला सांगितलं तू तलावात राहा, सरोवरमध्ये राहा, म्हणजे पाण्यात राहा.
पाण्यातून बाहेर निघायचं नाही. आणि गजराजला सांगितलं तू जंगलामधून पाण्यात यायचं नाही. तू तुझ्या जागावर, तू त्याच्या जागावर. नंतर तुमच्या दोघांचं भांडण मोडण्यासाठी मी इथं येऊ शकणार नाही. तुमचं भांडण मोडण्यासाठी मी इथं येऊ शकणार नाही. काही दिवस गेले, गजराजाचं लग्न झालं, पत्नी घरात आली, मुलबाळ झालं. मुलबाळ झाल्यानंतर नातवंड झाले. बरेच काही काळ वर्ष निघून गेले, बरेच काळ वर्ष निघून गेले. पण ऐका ना दादा, मुलांनी सांगितलं, नातवंडांनी सांगितलं, बाबा अहो तुम्ही नेहमी रोज रोज एकटे कुठं जातो फिरायला? आज रविवार संडे, आपला संडेला सत्ता सुरू झाला ना, आज संडे बाबा, आज संडे, रविवार सर्व लोक जातात. पण एक काम करा ना, आम्हाला पण काहीतरी सांगा ना, तुम्ही जातात तरी कुठं? तुम्ही जातात तरी कुठं? म्हणे काय नाही बाबा, मी काय करतो, रामेश्वर नगरामध्ये साई भगवंताचं मंदिर आहे, भगवान महादेवाची मूर्ती आहे बरं का. इथं महादेवाचं पिंड आहे आणि या पिंडामध्ये मी तिकडे येतो, तिथं पत्रत शिवाया भगवंत शिवशंकराजवळ बसतो आणि भोलेनाथाची प्रार्थना करतो. तुम्हाला यायचं असेल तर चला. इथे आल्यानंतर बसले, सर्व परिवार बसलं, मुलं, नातवंड, पत्नी, सुनबाई सर्वच आले. बसले काही वेळ झाला, काही कलाक निघाले, काही तास झाला. काही तासानंतर ते म्हणे, नातवंड सांगायला म्हणे, बाबा आम्हाला पाणी पियायचं, पाण्याची खूप ताण लागली. जवळ पाणी नव्हतं, पण त्या गजराजच्या लक्षात आलं की चला इथं जवळ पाणी आहे, आपण बघून तू. गेले सरोवरावरी, तलावरी गेले आणि तलावर गेल्यानंतर सर्वांनी पाणी पिलं. कुणी? मुलांनी, नातवंडाने, सुनबाईनं, पत्नीनं, सर्वांनीच पाणी पिलं. शेवटी गजराज बाकी होते. गजराज पाणी पिण्यासाठी खाली उतरले. गजराज पाणी पिण्यासाठी खाली तलावात उतरले. पण ऐका ना दादा, पाण्याचा एक थेंब सुद्धा गजराजाने तोंडात घेतला नाही. तेवढ्यात मगर धुजाने त्याचा पाय धरला. मगरानं त्याचा पाय धरला. मगरानं पाय धरल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की अरे 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 अरे, माझ्या दुश्मनानं नाव साधला. जेव्हा पाय धरला त्यावेळेस त्या गजराजाने विचार केला, अरे अरे आता आपण सुटका होत नाही आपली याच्यातून, आपल्याला मारणारच आहे. पण ऐका ना, गजराजाला असं माहिती होतं की माझ्या मागं माझे 16 परिवार आहे, 16 जण माझ्या मागं. अरे माझे मुलं आहेत, माझे सुनबाई आहेत, माझे नातवंड आहेत, माझी पत्नीही माझ्यासोबत. नातवंडांनी कोशिश केली, मुलांनी कोशिश केली, परत सगळ्यांनीच ओढलं बाहेर काढायचं, पण प्रयत्न केला, पण बाहेर काय निघता निघे नाही गजराज. गजराज कधी पाहता दुपारून 12 वाजेचं पाणी प्यायला गेलेले. 3:30 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. नातवंडांनी सांगितलं, बाबा आम्हाला इथं करमत नाही हो बाबा, आम्हाला इथं करमत नाही, करावं काय? बाबा चला ना घरी. अरे बाबा मी खूप प्रयत्न करतोय, पण या तलावामधून काही बाहेर निघू शकत नाही, माझा पाय गजराजाने तोंडात घेतलाय. तुम्ही जा बाळाहो, जा घरी, तुम्ही जा घरी. नातवंड घरी गेले. नातवंडाचा मागं सुनबाई बोलले, मामांजी आम्ही जाऊ, कारण मुलं गेले, ते मुलं कुठंतरी त्यांचा रस्ता चुकेल, कुठंतरी जातील मुलं, आम्ही जाऊ त्यांच्यासोबत. हो जा, तुम्हीही जा. सुनबाई निघाल्या. तर काही काळानंतर पोरांनी विचार केला, बाबा नातवंड गेले, सुनबाई गेल्या, पण ऐका ना, बाया काय करतील? जंगलाचा रस्ता आहे बाबा, आम्ही जाऊ. हा बाबा जा तुम्ही. शेवटी मुलंही निघून गेले. संध्याकाळचं 6:30 वाजण्याची वेळ झाली. पत्नीने सांगितलं, अहो स्वामी मीही जाऊ. त्या टायमाला त्या गजराजानं विचार केला, अरे 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 अरे, ज्याच्यासाठी रात्रंदिवस काबड कष्ट केलं, हाडाचं रक्त केलं, हाडाचं पाणी केलं, हाडाचं काळ केलं, रक्ताचं पाणी केलं, ज्याच्यासाठी मी काबाड कष्ट केला, ते मुलं मला सोडलं. पण मी ज्याच्यावर नितांत प्रेम केलं, मी जिच्यासाठी झटलो, जिच्यासाठी मी हा संसार उभा केला, आज ती पत्नीही मला सोडून जायला म्हणते. तिनं सांगितलं, कारभारी मी जाऊ. त्यानं सांगितलं, वेडी अरे नातवंड गेले त्याचं तर मला काही दुःख वाटलं नाही, सुनबाई गेल्या मला तेही दुःख झालं नाही, मुलं गेले तेही मला दुःख झालं नाही, पण खरं दुःख एकाच गोष्टीची आहे ग, एकाच गोष्टीची. अरे ज्याच्याशी माझी 7 जन्माची गाठ बांधली,
आज तीही मला या वेळी सोडून जाते. मग तुकोबराय म्हणतात तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून ये. तो म्हणे वेडी मी फक्त 7च फेरा मारतो. मी फक्त 7च वेळा फेरा मारल्या. पण तू म्हणे काय पण तू म्हणे काय तू जंतू दरवर्षी प्रत्येक वर्षीला फेरा मारते म्हणे. तू कशी फेरा मारते म्हणे माहिती आहे का. मी 1च वर्ष फिरलो म्हणे. आबा कोण सांगे गजराज 1च वर्ष फिरलो म्हणे मी. पण तू अनिल महाराज गजराज सांगे तू दरवर्षीला फिरते म्हणे. कशी फिरत सांगू म्हणे. आठवण पडली का तुम्हाला सांगते म्हणे मी. कशाला फिरता वडापाव. कशाला वडापाव. तू अरे अरे हा जगात कोणीच नाही रे. आपलं कोणीच नाही या जगामध्ये. हा कोणीच नसतं का. ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नरदे आणि भरला माड्याचा बाजार जगामध्ये असं कोणी नाही. बहिणीला दे थोडी मागणी नंतरली बाई. बायको रडते 3 दिवसा दुसऱ्याचा ताई. 3 डगराची चूल गेली पाणी ठेवलेलं नाही. या मड्याला नाहू करता कुठं भेटलं कोणी नाही. हो नाही रे नाही रे नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोणी कुणाचे सगळे सोयरे अंतील जासील एकटच पाण्या माझे माझे नाही रे नाही हो नाही कोणीच कोण नाहीये. काही लोक म्हणतात महाराज माझी एवढी भाऊबंदकी माले एवढा पोरे सुरेश म्हणा पोरे असे 4 खांदे 1 आग्या भरपूर घ्यात. माले कोणी गरज नाही. मला कोणाची गरज नाही. तो एक म्हणे 4-4 चालण्या बिल्डिंगा म्हणे येतो मला जरूरत नाही. काही गण पैसावाला लोक पडेल इथला पडेल इथला पडेल त्याचा घरमा पैसा लय उदी लागतात पण कोणी दान करा हिंमत राहत नाही. पैसा लय उदी लागतात. भिकारी जर दारात गेला ना त्याला म्हणायचं भिकारीने सांगितलं ए बाबा अरे दे ना 1-2 रुपये अरे तुझा उद्धार होईल. तो म्हणे कष्टानं कमावं लागत. आता हराम ना माहिती गंदी कालती का तब्येत मा आणि भीक मागत लाज नाही वाटते तुम्हाला. कोणी साधू संत त्यांचा घरात कधी गेले जर ऐकलं नाही माणूस चांगला चल जाऊन येऊ त्याला जर सांगत दादा महाराज लोकांना चहा पाणी करा. यांचं काय काम आहे यांना कशासाठी द्यायचं. अरे बाबा गल्लीत सप्ताह आहे सप्त्यात दान करा ना. कशाला दान करायचं. या बाबा लोकांचं काय आहे यांचं घेण्याचा धंदा आहे. आणि सप्ताह कमी काय करता किती पैसे लागते सप्त्याला काय होतं. अरे दादा
नव्हे हा एकट्याचा खेळ म्हणून मेळ धरविला दादा. हा एकट्याचा खेळ राहत नाही बरं का. आणि तुम्ही देव धर्माचा कार्यात दिलं ना तुम्हाला कमीही पडतो नाही. तुम गरीबो की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. गरीबो की सुनो. हो तुम्ही गरीबाचा आहे का? तो देत नाही. पण तुमले एक सांगू, तो देत नाही ना तर जिबो महाराज जावं राहत. जो देत नाही ना तर जिबो महाराज जावं राहत नाही. त्याचा दारी गेलो नेकटे. त्याचे वडील 3 वर्ष झाले महाराज वारले होते. वडील वारले 3 वर्ष झाले. त्यांच्या दारात गेलो. म्हटलं बाबा, म्हणे काय? अहो सुई दोरा पाहिजे होता. म्हणे कशासाठी? म्हणे बाबा तुम्ही दल्लान टाइम लिहूनतात. म्हटलं हो ना, मी अंतविधीला होतो. कीर्तनाची काय तारीख तुम्ही कीर्तन तर काही ठेवलं नाही, बॅन वगैरे काही ठेवलं नाही म्हटलं तुम्ही. पण अंतविधीला होतो ना मी. मागच्या वर्षाला माझा ॲक्सिडेंट झाला, मी देवा घरी गेलो होतो. पण म्हणे बाबा तुम्ही सुई दोरा का मागताय हो? तुम्हाला सुई दोरा का पाहिजे? त्यांना म्हटलं माऊली मी फक्त वरून खाली आलोय. म्हणे हा वरतीन? म्हणता हा. म्हणे वरतीन खाली उन्हात? म्हणता हा वरून खाली आलो. जसं काळजीन वर झालं तू खाली उन्हात असं. म्हणे वरून खाली आले? म्हणे हा वरून खाली आलो. म्हणे बाबा का बर? म्हटलं सुई दोरा. अरे म्हणे मग सुई दोरा का बर? अरे म्हटलं भाऊ तुझे जे वडील होते ना नाना, म्हणे हो. म्हटलं ते चालायला गेले होते आणि चालत असताना त्यांच्या धोतरला काडी लागली, तो घोसा लागला, धोतर त्यांचं फाटलं. म्हटलं दादा काय गोष्ट करता? म्हणे महाराज धोतर पाठी घे. म्हटलं हो ना धोतर फाटलं दादा त्यांचं. म्हणे मग म्हटलं मग सुई दोरा दे ना. म्हणे का? म्हणतो तुला बापने माल सांग महाराज खाले जाय म्हण पोऱ्या पण सुई दोराला ये. हा म्हणे महाराज काय बी? म्हणे महाराज काहीच बोलता म्हणे तुम्ही. सुई दोरा काय तुम्ही वरला जात का? म्हणे माणूस जाऊन वर सुई काय कस्त्र बी लय जात नाही म्हणे. काढी सुई ना टोक सुद्धा लय जात. म्हणता येडा तुलाही एवढं कळतं. माणूस मेल्यानंतर सोबत काहीच घेऊन जात नाही. म्हणता ऐका पण छातळावर लय जायची का तू? हा छातीवर लय जायची. म्हण देऊ म्हणजे दे ना. दान धर्म करायचं असतं, मोकळ्या हाताने दान करायचं असतं. मी तुमले बोलीन ना, तुम्ही काय म्हणशाल बाई सप्ताह मैल वर सप्ताहाला सांग. यांचं काहीच संबंध नाही आम्हाला सांगायचं. दान धर्म करायचं. आणि देवाचा कार्यक्रमामध्ये देवाच्या कार्यामध्ये कुणाला बोलवायला लागत नाही. लग्न असलं तर पत्रिका द्यावं लागते. लग्न असलं तर पत्रिका द्यावं असलं, काही बाधा असली तर पत्रिका द्यावं लागते. पण ऐका ना देवाच्या कार्यामध्ये स्वतः द्यावं लागतं. तुम्हाला एक सांगू देवाच्या कार्यात स्वतः का द्यावं लागतं? अरे मागणारे तुमच्या दारी येणार आहे. जे मागायला आले ना ती भीक म्हणावी. जे मागायला आले मागल्यानंतर तुम्ही जे देतात ना त्याला भीक म्हणतात. पण 4 पाऊल देवासाठी जर तुम्ही रावडात आले आणि तिथे जर पैसे दिले तर त्याला दान म्हणतात.
लोक म्हणतात गण दाबीन खाता नाही रे काका जात नाही रे भाऊ हां एकच चाल माझी राहायच्या बाकी म्हणे महाराज महाराज लोक तरी काबं कुत्त एक म्हणे जास्ती खायलेलं झाला आणि ऐक रे जास्ती खायलेले तोंडे काही मागणं पडत तरी सांगतं बेटावली महाराज विठ्ठल खरं सांगू तुम्हाला खरंच तुमचं रामेश्वर नगरचं खरंच प्रेम आहे कलाकारांवर कीर्तनकारांवर महाराज आबा बरं का साहेबराव खरं सांगा सर्वातले एवढं प्रेम आहे ना तुमचं बिचारे आम्ही गेल्या 4 दिवसापासून पाहते महाराज त्यांची जेवढी मेहनत आहे महिला मंडळांची बरं का काय धावपळ करता महाराज बरं का महाराजांना काय पाहिजे काय लागतं आंघोळीला गरम पाणी काही ठिकाणी जावं महाराज शपथ ठिकाणी जेवणाला बसो जेमतेम इथलं भारी बनवतात स्वयंपाक ते इथला भारी स्वयंपाक बनवतात महाराज बासुंदी पापड्या वगैरे सर्व काही काढतात बनवतात बरं का कुरडया भजे लाडू वगैरे सर्व देतात आम्ही एक घास उचलायला जाऊ तिथला मग तो दल्ला म्हणा हा दे ना महाराज स्वयंपाक कसा बनला हो विठाला 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 आम्ही एक घास घ्यावा म्हातारांना सांगा बाबा स्वयंपाक कसा झाला म्हटलं सुंदर आहे बाबा एकच घास मुखात घातला बरं का एकच घास मुखात घातला तरी ते म्हणत होते बाबा स्वयंपाक कसा बनला तो खाली आला बी नाही म्हटलं एकदम सुंदर आहे बाबा एकदम सुंदर स्वयंपाक बनवला तुम्ही म्हणे खरंच म्हणतो पांडुरंगाची शपथ म्हणे मग बाळा आण बाबांना बासून द्या आण लाडू आण बाबांना घर मिळत नाही त्यांना मग आम्ही घर कळबामुळे खातात बाय काही इज्जत देतं बघ खावडतं ते खावडतं अरे घ्या 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 बाबा आल्या ना घर काय भेटत मग हा घर चारा खात आम्ही घर काय भेटत आमले याच्यात प्रेम आहे का महाराज याला प्रेम नाही म्हणत एक म्हणे बाबा आपलं घरघन मोठं आहे आज रात्री कीर्तन झाल्यावर आपला घरी या म्हटलं ठीक आहे मी बी 4-5 दिन उजागरा होता कीर्तन झाल्यावर त्याच्याकडे गेलो बाबा चावय 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 जेमतेम झोप लागली बाबा झोप लागली 2:30-3 वाजी घ्यात झोप लागली आणि झोप लागल्यानंतर 3:30 वाजता दल्ली दल्ला तंगड्यात आणे झारवडे मी बी आता कीर्तनकार मान झाले काय ना काकडाची सवय असते म्हटलं 4-5 वाजता यायला जागीच लागत भाऊ मी दल्ली ते तंगड्यात आणे म्हणलं दल्ली काय करा नाही बुरातले मी बी पाकीस कन्यावर रुमालाशा डोकावर टाकली ना तोंडवर टाकली तो रुमालाशा पाकीस कन टोकू मी दल्ली काय करा नाही दल्ली सर उठा ना तो काय काय उपाधी चालला नाही बुवाशी दल्ली अशी हात करे दल्ला सांगेन ना मला एक उठा आणि बाबा बाजू मज जप्पू द्या त्याला गटगले येतो त्याला काय खावा तुम्ही खा तुम्ही अशा म्हणजे बाबा सुद्धा नजर माही लागणार तुम्हाला तब्येतले राहणार म्हणजे बाबाला खावायला भेटत बा असं हो बापरे म्हणता खरं भाऊ म्हटलं बाबाला काय सांगे बुवा ते दल्ली 2-1 लाडू तर त्यांनी राहते पण तिथला मग बाबाला बिचारा काय म्हणार दयावणी बाबा म्हणे महाराज उठा ते देखा तुम ना पायना पुणे सर्व काही होई झाले आमनं म्हणता 1 तास जाय तुम घरी बाईच्या विरांती बुवाजी तुम ना पायना पुणे 4 तालनी बिल्डिंग बनली तुम ना पायना पुढे घरवार हो गया तुम ना पायना मुळे घरातच हो गया महाराज तुम ना मुळे गण होणं तुम ना मुळे गण होय ना आणि ते दल्लीतून उठाडं बाबा मला पोटमा गडबड होई झाले 4 दिन जाणार टिका खाय राहणोच गडबड होई राहणं फिरतात ना आम्ही काय का त्या म्हणे बाबा मग झोपा तुम्ही झोपली ना तल्ली 2 लाडू लय तर झाली ना ऐका काय माहिती झाली अको गरमा छानले की डबो चाय घेऊन डायरेक्ट बाबा बाई सुन खाऊ नाही लय दल्ली लईनी तर 2 लाडू
त्याला मोठं मोठं खायरांता अंधारामा एकच जिरो लाईट तो बी अशा चमचम करतो जिरो बी अशा मोठं 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 त्याला खायरांता लाडू खायन म्हणा जीव खतबत होय तो लाडू खाय म्हणा जीव खतबत होय तो बापरे या 2 तास ज्यांना चावी लांबा घालात तुम ना पायना पुणे महाराज 4 तालनी बिल्डिंग होगी तुम ना पायना मारे महाराज वावरले वगे तुम ना पायना पुणे महाराज करता हार पडे नेमून होगे पोरे सोरी नेम तुम ना पायना पुणे होई घ्यात आणि लाडू खावाल का म्हणा पाय दुवाडवतात चाल लाडू खावाल का म्हणा पाय दुवाडवतात दल्ली तरी बाजी बापडे म्हणतो मावशी म्हणा पायनामुळे बठा तुमनं चांगलं ना मना पायनामुळे तुम्हाला पण 2 लाडू बिलिंग नाही हा माय हो महाराजले आवडतं नाही आवडतं मेथीना लाडू गरम पडतं म्हणतं खरं आहे हो बहीण खरं आहे हो माय रामेश्वर लोकांना बाया इथल्या उधारेत महाराज अख्खं मेथीनं डबा उघाडीन तिथे तो भाऊ खाय भाऊ कुठला खा रे काजू बदाम ना मेथीना लाडू असा डबन सराय देतात महाराज डबन सराय देतात बिचारा अजून बी 4-5 लाडू वर पडेल त्या लाडू आमनाकडे अशा टुकूर टुकूर तक आम्ही त्यांकडे टुकूर टुकूर तक तो आमना करतो आम्ही त्यांना करतो महाराज आम्ही असं जेवण लेको 2 लाडू एक बैल नाही म्हणे महाराज लिहा तुम्हाला उपाशी मस्तपैकी लाडू आहेत म्हणे लिहा म्हणतो कसा ना लाडू म्हणजे फक्त काजू बदामाचा लाडू खोबऱ्याचा लाडू महाराजामध्ये लिहा खायल्या महाराज काजू बदाममध्ये ना महाराजने मस्तपैकी 2 मासे फोडतात महाराज मोठं मोठं खायल्या मी तर खतरा म्हणतो याला कसा उपास सांगा घ्या भाऊ मी तरी उपास धरले तू कसा उपास सांगा घ्या पण कर ना माणूस चांगला होता बिचारा म्हणजे काय बाबाला बियानं बाबान करता लाडू लईनी बहीण लाडू लईनी जसा रबरी कवटीच तो बॉल लाडू लईनी तो बॉल लाडू लईनी दाबता दाबायने म्हणतो महाराजने अशा पोट टाका दाबता दाबायने अशा दाबाला जाऊ का हातले लागे म्हणतो फुटीला नाही हात खालट्या दाबा मार तरी फुटे नाही खरे काय भाऊ म्हणतो मावशी एक गल्लास पाणले बहीण मावशी पाणल्यावर घेऊन म्हणते याला फोडीच टाकतात बिथळावर अशा हातात लाडू घेतला मार तो तर म्हणा मुसळावर लागला एवढं मोठं डियम काय उपाधी होईने भाऊ महाशय बी लाडू काय काम ना विठाल या जगात कुणीच कुणाचं नसतं महाराजांनी परमान दिला नाही रे नाही कुणी कोणाची कुणी इथं महाराज म्हणतात बरं का हा माडियाचा बाजार आहे इथं कुणाच कुणाचं असतं माडियाचा बाजार इथं कुणीच कुणाचं नसतं पण ऐका ना आपण म्हणतो दादा बरं का बहीण कुणाची भाऊ कुणाची कुणाच नसतं बायको रडते 3 दिवसात 3 दिन रडत 14 दिन रडतच नाही उलट चांगलं होते मर गया मरदा जो माणूस चांगला आहे त्यानं करता रडतं बरं तुम्ही लगावून काय टुकी ऐका 3 दगडाची आपण घरदार बनवतो सर्व बनवतो आपली अंघोळ कुठं होतंय एखादा पोऱ्यान म्हणा का मला बापने घन बिल्डिंग कमाईलेली मी याने आंघोळ म्हणा घरमाच करतो वरबट करा म्हणा आता जेणे बापने आंघोळ घरमा करून दिली वरबट करा एकने बी का नाही गण होई गे आई बाटे चाटे बांध तटे कर आमू कर आई मुनय बांध तो बाथरूम कर वर टाकी काढ तुला घरमा काहीच संबंध वय पाणी ठेवणार एवढा हुशार घर म्हणजे जर कोणी बघून मोठं ते ठेव म्हणा इसाना शेणावा तुला थोडी येते एवढीच बघून येईल तर ती बी बराबर ठेवतो रे बाप म्हणून कोणीच कुणाचं नसतं पण गजराजानं विचार केला आता या जगात आपल्याला राहायचं नाही त्यानं देवाची विनंती केली आणि देवाकडे धाव घेतली देवाला सांगितलं देवा 3 बांध के धारी 3 बांध लाओ ना मुश्किल में है बदल दिया भगवंतानं विचार केला अरे अरे दोघांचं भांडण झालं होतं पण आता काय झालं गजराज विनंती करतोय गजराजासाठी भगवंत विष्णू खाली आले आणि गजराजाला विचारला गजराज काय करू रे काय करू म्हणे काहीच करणार अरे तुला सोडू का सुटका करू तुला सोडायचं का तुझी सुटका करायची त्याच्या जागावर म्हणून महाराज आपण राहिलो असतो तर काय सांगितलं असतं
सोडायची का सुटका करायची? सोडून टाकायची. पण गजराजाने तिला मला सोडू नका, माझी सुटका करा, म्हणजे या पुनर्श संसारामध्ये मला जन्माला राहायचं नाही बरं का. एक एक येऊन कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. हा मानवना वारा बी नको वाहते गण वेगळी बरं का. हां 84 लक्ष येऊन फिरणं मनुष्य नरदे भेटतो, तोही चांगला भेटला नाही. सोड द्या जगात कोणीच असतो. पण ऐका बरं का, गजराजाने त्याची सुटका केली. गजराजाची सुटका केली विष्णुदेवानं आणि गजराजाला पालखीत बसवलं. पण ऐका ना, गजराजाला जेव्हा पालखीत बसवलं त्यावेळी मगर ध्वजानं सांगितलं, रे तुम्ही याला पालखीत घेता आणि मी काय केलं म्हणे, तू पापी आहे म्हणे, काय केलं म्हणे, तू गजराजाचा पायच घेतला रे, गजराजाला मारायला सुटला तू. आणि गजराजाने शेवटच्या वेळी अंतकालेचं मामे व स्मरणमुक्ता कलेवरम, मरता खेपे ज्याच्या मुखात देवाचं जर नाव आलं ना तो पालखीतच जाणार आहे बरं का. मरता मरता ज्याचा मुखात जर नामचिंतन देवाचं आलंच, देवाची भक्ती केली असेल तर त्याच्या मुखात जर नामचिंतन आलं रे आलं, अंतकालेचं मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, जर देवाचं नामचिंतनला देवाची पालखी. गजराज मगर तो म्हणे, हा तो का पापी आहे, मी पापी आहे, तो पापी आहे, तू असं म्हणा, तो पुण्यात्री. ठीक आहे, काल दिन रामेश्वर नगर मध्ये काकडाच काय उदिना म्हणे. म्हणे कोण म्हणे, रामेश्वर नगर मध्ये काकडाच काय उदिला बाबा सकाळी, उद्यापासून काकडा बन म्हणे. तू काय करशी? अरे म्हणे काकडाच उद्या आणि ना आम्ही पापी आहेत ना. ज्याच लोक सकाळी काकडा मग म्हणतात म्हणे, काय महिमा वर्णू आता सांगणे, आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, जडती काकडाचा राशी, जडती पातकाच्या राशी काकडा आरती देखली. काकडाचं महत्व आले याच्यात. पण ऐका ना दादा, देवान सांगितलं आवाज ऐकावून एलबिले बस सांगे. मगर ध्वजाची सुटका केली, दोघांना सोबत बसवलं. अरे एकानं नामचिंतन केलं बरं का, एकानं नामचिंतन केलं, पण ऐका ना दुसऱ्याने त्याची भक्ती केली. अरे ज्यानं देवाचं नामचिंतन केलं, नामचिंतनवालाचे जर पाय धरले बरं का, तर तो सुद्धा तरू शकतो. तुम्ही कीर्तनकाराचा तुम्ही माडकरी नका म्हणा, एकादशी नका करा, काही नका करा, पण घरामध्ये सासू सासऱ्याचा अपमान करू नका आणि पती देवाचाही अपमान करू नका. हीच भक्ती अभंगात तुकोबराने पहिल्याच